मित्रांनो, निसर्ग हा आपला सर्वात मोठा मित्र आहे. पण कधी कधी हाच निसर्ग आपले रौद्र रूप धारण करतो. चिंटू दादा, बघ ना टीव्हीवर, किती भीतीदायक दृश्य आहे. सगळीकडे पाणीच पाणी. हे कशामुळे होतं? मीना, याला नॅचरल डिझास्टर्स म्हणतात. म्हणजे निसर्गात होणारे अचानक बदल, ज्यामुळे मानवी जीवनाचं मोठं नुकसान होतं. हॅलो फ्रेंड्स, मी गपू. आज मी तुम्हाला निसर्गाच्या या पॉवरबद्दल सांगायला आलोय. चला, माझ्या ज्ञान विमानमध्ये बसून या आपत्तींचा अभ्यास करू. मुलांनो, खाली बघा. जेव्हा खूप जास्त पाऊस पडतो तेव्हा नदीचं पाणी काठ ओलांडून बाहेर येतं. याला आपण फ्लड म्हणतो. अशा वेळी प्रिकॉशन्स काय घ्याव्या? 1. मूव्ह टू अ हायर ग्राउंड. उंच ठिकाणी जा. अफवांवर विश्वास ठेवू नका. 3. पाणी उकळून प्या. गरम पाणी बॉइल्ड पिऊन वॉटर. खूप बरं वाटलं. आणि आपण पूर टाळू शकतो का? हो. जास्तीत जास्त झाडे लावून आणि नद्यांची पात्रं स्वच्छ ठेवून आपण पुराची तीव्रता कमी करू शकतो. दादा, जमीन का हलते? आपल्याला वाचव. मुलांनो, शांत रहा. हा अर्थक्वेक म्हणजे भूकंप आहे. म्हणजे पृथ्वीच्या थरांच्या हालचालीमुळे निर्माण झालेली कंपनं. आम्ही स्वतःला कसं वाचवायचं? लक्षात ठेवा हा मंत्र. ड्रॉप, कव्हर अँड होल्ड ऑन. ड्रॉप, जमिनीवर खाली बसा. कव्हर, एखाद्या मजबूत टेबल खाली डोके झाकून घ्या. होल्ड ऑन, टेबलचे पाय घट्ट धरून ठेवा. इमारतींपासून लांब ओपन स्पेसमध्ये जाणे कधीही उत्तम. बापरे, इथली जमीन तर पूर्ण फाटलीये. झाडं पण सुकलीयेत. याला ड्राऊट म्हणजेच दुष्काळ म्हणतात. जेव्हा पाऊस पडत नाही तेव्हा वॉटर स्कार्सिटी निर्माण होते. जेव्हा बराच काळ पाऊस पडत नाही तेव्हा पिण्याच्या पाण्याची आणि अन्नाची टंचाई निर्माण होते. याला ड्राऊट दुष्काळ म्हणतात. वॉटर कन्झर्वेशन, पाणी वाचवणे, आणि एफॉरेस्टेशन, झाडे लावणे. लक्ष द्या, हे आहे सायक्लोन, जोराचा वारा आणि पाऊस. अशा वेळी खिडक्यांपासून लांब रहा आणि रेडिओ न्यूज ऐका. मुलांनो, संकट सांगून येत नाहीत, पण डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन म्हणजे पूर्वतयारी असेल तर आपण वाचू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या पाखरांची शाळा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत हसत रहा आणि शिकत रहा. धन्यवाद.